पूर्णांक संख्या इयत्ता 6वीतील सराव संच 5 आपण आज पाहणार आहोत. त्यामधील सराव संच 5 पाहण्या अगोदरचे काही मुद्दे आपण पाहूया. समान चिन्ह असलेल्या पूर्णांक संख्येची बेरीज करावी व येणाऱ्या बेरजेला समान असलेले चिन्ह द्यावे. जसं की आपण इथे एक उदाहरण घेऊन पाहूया. जसं की एक उदाहरण आहे 8 आणि 1. 8ला कोणतंच चिन्ह नाही, म्हणजे त्याच्यापुढं धनाचं चिन्ह आहे, म्हणजे बेरजेचं चिन्ह आहे. तर 8ला पण बेरजेचं चिन्ह आहे, 1ला पण बेरजेचं चिन्ह आहे. मग त्यांची काय आपल्याला नियमात काय सांगितले, बेरीज करायची. ज्याच्या पुढं कोणतंही चिन्ह नसतं त्याच्या पुढं कोणतं चिन्ह असतं, बेरजे चिन्ह. मग त्याच्या नियमात काय सांगितलं आपल्याला, दोन समान चिन्ह जर असले तर त्यांची काय करायची, बेरीज. मग इथं 8ची आणि 1ची बेरीज करायची. 8ची आणि 1ची बेरीज केली की उत्तर येतंय 9. आणि त्याच्यानंतर त्यांनी सांगितले की बेरीज केल्यावर जे समान चिन्ह असेल ते उत्तराला समान चिन्ह द्यायचे. म्हणजे इथं कशाचं चिन्ह आहे, म्हणजे कशाचं चिन्ह आहे, अधिकचं. म्हणजे हे काय झालं, धन 9. तसंच आपण इथं आणखीन एक उदाहरण पाहूया. इथं वजाचं चिन्ह आहे, इथं पण वजाचं चिन्ह आहे. दोन्ही संख्यांना समान चिन्ह आहे. आता यांची काय करायची, बेरीज करायची. बेरीज केल्यानंतर आपण 5 आणि 4ची बेरीज केल्यानंतर उत्तर येते 9. आणि ह्यांनी काय सांगितलं आहे, उत्तराला जे चिन्ह समान चिन्ह असेल ते उत्तराला चिन्ह द्यावे. इथं आपण पाहिला नियम क्रमांक 1. आता नियम क्रमांक 2. भिन्न किंवा वेगवेगळे चिन्ह असलेल्या पूर्णांक संख्येची बेरीज करताना मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करावी. येणाऱ्या वजाबाकीला मोठ्या संख्येचे चिन्ह. जसं की आपण आता हे उदाहरणातून पाहू. पहिला नियम काय सांगतो, ह्याच्या दुसरा नियम काय सांगतो की मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करावी. इथं 8 आहे, ही मोठी संख्या आहे, ही 7 आहे, ही लहान संख्या आहे. मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करावी. मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा केल्यानंतर उत्तर येते 1. मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा केल्यावर उत्तर काय येते, 1. आणि त्याच्यानंतर काय सांगितलं की उत्तराला मोठ्या संख्येचे चिन्ह. म्हणजे इथं मोठी संख्या 8 आहे, म्हणजे 8ला कोणतं चिन्ह आहे, वजाचं. मग उत्तराला वजाचं चिन्ह. तसंच इथं पुढे आणखीन एक उदाहरण दिलेलं आहे, ते पण पाहूया. इथं मोठी संख्या 8 आहे, म्हणजे मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करावी. तर मोठ्या संख्येतून वजा 8मधून 5 ही लहान संख्या आहे, वजा करायची. मग उत्तर किती येतं आहे, 3. उत्तर किती येतं आहे, 3. मग त्यांनी काय सांगितलं आहे, जर वेगवेगळे भिन्न चिन्ह असले तर मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करावी आणि त्यानंतर मोठ्या संख्येचे जे चिन्ह आहे ते उत्तराला द्यावे. मोठ्या संख्येला कोणतं चिन्ह, मोठी संख्या कोण आहे ह्याच्यात, 8. म्हणजे 8ला जे चिन्ह आहे तेच उत्तराला द्यावे. म्हणजे 8ला वजाचं चिन्ह आहे, म्हणजे उत्तराला वजाचं. तर आपण आता पाहणार आहोत सराव संच 5. सराव संच 5 मधील पहिला प्रश्न, बेरीज करा. बेरीज करामध्ये पहिलं 8 आणि 6. 8च्या पुढं कोणतं चिन्ह नाही, म्हणजे कोणतं चिन्ह आहे, धनाचं चिन्ह आहे. मग आपल्याला नियम काय सांगतो, जर दोन धनाचे चिन्ह, दोन समान चिन्ह जर असतील तर त्यांची काय करायची, डायरेक्ट बेरीज करायची. तर आता 8ची आणि 6ची बेरीज करायची. मग 8ची आणि 6ची बेरीज केल्यानंतर उत्तर काय येतं, 14. मग समान चिन्ह असलेलं आणि बेरीज केल्यानंतर दोन जे समान चिन्ह आहे तेच उत्तराला देऊन टाकायचं, म्हणजे धन 14. आता त्याच्यानंतर दुसरा प्रश्न पाहूया. दुसऱ्या प्रश्नामध्ये 9ला कोणतं चिन्ह नाही, म्हणजे कोणतं चिन्ह आहे, धनचं चिन्ह आहे. मग 1 धन 1 ऋण. 3ला कशाचं चिन्ह आहे, वजाचं चिन्ह आहे. 1 धन आणि 1 ऋण. मग भिन्न चिन्ह जर असतील तर आपल्याला नियमात काय सांगते, भिन्न चिन्ह जर असेल तर मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करावी. म्हणजे मोठ्या संख्येतून, म्हणजे मोठी संख्या कोण आहे तर 9. 9मधून 3 वजा केल्यानंतर किती येते, 6. 9मधून 3 वजा केल्यानंतर किती येते, 6. आणि मोठ्या संख्येचे मोठ्या संख्येला जे चिन्ह आहे तेच उत्तराला चिन्ह द्यावे, म्हणजे धन 6. त्याच्यानंतर खाली एक तिसरा प्रश्न आहे की 5लाच कोणतं, तिसरा प्रश्न आहे की 5ला कोणतं चिन्ह नाही, म्हणजे कोणतं चिन्ह आहे, धन चिन्ह. 6ला कोणतं चिन्ह आहे, ऋण चिन्ह, वजा चिन्ह. तर मग भिन्न चिन्ह आले म्हणजे नियम काय वापरायचा, मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची. मोठी संख्या कोण आहे, 6. 6मधून काय वजा करायचं, 5. 6मधून 5 वजा केल्यावर काय येते, 1 येते. आणि त्यांनी काय सांगितले, उत्तराला कोणतं चिन्ह लावायचं, मोठ्या संख्येचं. म्हणजे मोठ्या संख्येला 6ला ऋणाचं चिन्ह आहे, वजाचं चिन्ह आहे, म्हणजे उत्तराला वजाचं चिन्ह. त्याच्यानंतर चौथा प्रश्न काय आहे, -7 अधिक 2. दोन्ही पण वेगवेगळे चिन्ह, म्हणजे भिन्न चिन्ह आहेत. भिन्न चिन्ह असल्यावर काय सांगितलं आपल्याला, मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करावी. मग मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा केल्यावर उत्तर काय येईल, 5. उत्तर काय येईल, 5. आणि मोठ्या संख्येचं उत्तराला काय द्यायचं, मोठ्या संख्येचं चिन्ह. मोठ्या संख्येला कोणतं चिन्ह आहे, वजाचं. मोठी संख्या कोण आहे, -7, म्हणून -5. पाचवा प्रश्न काय म्हणतोय, पाचवा प्रश्न काय आहे पहा, -8 अधिक 0. दोन वेगवेगळे चिन्ह आहेत,
मोठ्या संख्येतून लहान संख्या म्हणजे 0 वजा करायचं. 0 वजा केलं तर उत्तर काय येणार आहे? 8च येणार आहे. आणि मोठ्या संख्येत चिन्ह म्हणजे वजाचं चिन्ह. आता त्याच्यानंतर 6वा प्रश्न नीट पहा. कंसात दिलेला आहे प्रश्न. 6व्या प्रश्नात बघा, 2ला पण वजाचं चिन्ह आहे, ऋणाचं चिन्ह आहे आणि 5ला पण ऋणाचं चिन्ह आहे. म्हणजे इथं काय करायचं आपण? का नियम काय सांगतो आपला? 2 समान चिन्ह जर असेल तर काय करायचं? बेरीज करायची. म्हणजे 5ची आणि 2ची काय करायची? बेरीज करायची. म्हणजे काय आलं? 7. आणि उत्तराला जे चिन्ह असेल, समान चिन्ह असेल ते उत्तराला देऊन टाकायचं. मग इथं समान चिन्ह काय आहे? वजा. उत्तराला पण वजा. त्यानंतर प्रश्न दुसरा आहे, खालील सारणी पूर्ण करा म्हणून. तर आता बघा याच्यात कसं करायचं? अगोदर हे 6 आहे, 6 घ्यायचं, घेतलं का? नंतर अधिकचं चिन्ह आहे, नंतर काय आहे? 8 आहे, बरोबर. आता ह्याचं बघा दोन्हीला पण समान चिन्ह. 6ला कोणतं चिन्ह आहे? म्हणजे इथं कोणतं चिन्ह आहे? धनाचं चिन्ह आहे, म्हणजे अधिकचं चिन्ह आहे. मग इथं पहा समान चिन्ह असल्यावर काय करायचं? बेरीज करायची. मग 8 आणि 6 किती होते? 14. आणि उत्तराला कोणतं चिन्ह द्यायचं? जे समान चिन्ह असेल ते, म्हणजे धन 14. इथं पहा, इथं काय आहे? 0. इथं नंतर अधिक घ्यायचं, नंतर 8 घ्यायचं. मग इथं काय येणार? 8च येणार. त्याच्यानंतर बघा इथं वजा 4 आहे, नंतर अधिक घ्यायचं, नंतर हे 8 घ्यायचं. आता नंतर काय येणार आहे? इथं पहा भिन्न चिन्ह आहेत. भिन्न चिन्ह म्हणलं की नियम काय वापरतो आपण? मोठ्या संख्येतून काय करायची? लहान संख्या वजा करायची. मग आता मोठी संख्या कोण आहे? 8. 8मधून 4 वजा करायचं. 8मधून 4 वजा केल्यावर उत्तर काय येते? 4. आणि मोठ्या संख्येला जे चिन्ह आहे ते उत्तराला चिन्ह द्यायचं, म्हणजे अधिक 4. तशीच पुढची सारणी पाहू. आता पुढचं तक हे पाहू. तर इथं पहा, अगोदर काय घ्यायचं? वजा 2 घ्यायचं, नंतर काय घ्यायचं? अधिक घ्यायचं, नंतर काय घ्यायचं? 4 घ्यायचं. आता इथं पहा भिन्न चिन्ह आले. मग आपल्याला काय सांगितलंय? मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची. मोठी संख्या कोणती? 4. 4मधून 2 वजा करायचे. मग किती आले? 2. 2 आले. आणि नंतर काय करायचं? उत्तराला मोठ्या संख्येचं, मोठी संख्या 4 आहे, मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजे अधिकचं चिन्ह. त्यानंतर 6 घ्या, नंतर अधिक घ्यायचं, नंतर 4 घ्यायचं. इथं किती आलं? दोन्ही पण धनचिन्ह आहे, म्हणजे समान चिन्ह आहे. 6 पुढं कोणतं चिन्ह नाही, म्हणजे कोणतं चिन्ह आहे? धनाचं चिन्ह आहे. म्हणजे ह्यांची काय करायची? बेरीज. बेरीज केल्यानंतर ह्यांचं उत्तर काय येतं? 10. आणि उत्तराला जे समान चिन्ह असेल ते म्हणजे धन. धनचिन्ह दिलं काय नाही दिलं काय काहीच फरक पडत नाही. त्याच्यानंतर 0, नंतर अधिक घ्या, नंतर 4 घ्या, बरोबर काय आलं? 4. त्याच्यानंतर वजा 4 घ्या, नंतर अधिक घ्या, तर 4 घ्या. इथं बघा समान 4मधनं 4 घालवायचे, म्हणजे उत्तर काय आलं? 0. भिन्न चिन्ह आहेत त्याच्यामुळे आपण वजाबाकी केली. त्याच्यानंतर आता पुढचं पाहूया. इथं वजा 2 घ्या, तर काय करा? वजा 2 घ्या, नंतर अधिक घ्यायचं, नंतर वजा 3 घ्यायचं. मग आता इथं खाली बघा वजा वजा समान चिन्ह आहेत. समान चिन्ह असली काय करायची? बेरीज करायची. मग 3ची आणि 2ची बेरीज करायची, म्हणजे काय आलं? 5 आलं. आणि उत्तराला समान चिन्ह जे असेल ते म्हणजे वजा 5 आलं. त्याच्यानंतर आता पुढचं पाहूया. पुढं काय आहे? 6. 6 घेतलं, नंतर अधिक घेतलं, नंतर वजा 3 घेतलं. आता इथं भिन्न चिन्ह आहेत. भिन्न चिन्ह म्हणजे इथं काय करायची? वजा मोठ्या संख्येतून वजाबाकी करायची, मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची. मोठी संख्या काय? 6. 6मधून काय करायचं? 3 वजा करायचं, म्हणजे राहिलं किती? 3. आणि मोठ्या संख्येचं चिन्ह उत्तराला. त्याच्यानंतर 0 घ्या, नंतर अधिक घ्या, तर वजा 3 घ्या. काय येणार? वजा 3च येणार. नंतर वजा 4 घ्या, तर अधिक घ्या, तर वजा 3 घ्या. आता इथं पण काय आहे? समान चिन्ह. ह्या 3ला पण वजा चिन्ह आहे, ह्या 4ला पण वजा चिन्ह आहे. समान चिन्ह असले काय करायची? बेरीज करायची. 4 आणि 3 किती? 7. आणि जे समान चिन्ह आहे तेच उत्तराला समान चिन्ह देऊन टाकायचं, म्हणजे काय? वजा. आता ह्या पेजवर आपल्याला जागा पुरली नाही, आपण आता पुढच्या पेजवर घेऊया. आता इथं पहा आपल्याला मागच्या पेजवर जागा पुरलेली नाही, त्यामुळे आपण आता पुढच्या पेजवर गेलं आहे. इथं पहा आता काय घ्यायचं? अगोदर वजा 2 घ्यायचं, याला कंस द्या, नंतर अधिक घ्या, नंतर 5 वजा 5 घ्या. मग इथं काय झालं?
5ला पण वजाचं चिन्ह आहे, 2ला पण वजाचं चिन्ह आहे. म्हणजे इथं नियम कोणता लागू झाला? समान चिन्ह. समान चिन्ह असल्यावर काय करायचं? बेरीज करायची आणि उत्तराला जे समान चिन्ह असेल ते देऊन टाकायचं. मग 5 आणि 2 किती? 7. आणि उत्तराला समान चिन्ह 5ला पण वजा आहे, 2ला पण वजा आहे, म्हणजे 7ला पण वजा द्यायचं. नंतर घ्या 6, तर अधिक घ्या, नंतर काय? वजा 5 घ्या. आता काय करायचं? भिन्न चिन्ह आले, इथं वजा चिन्ह, इथं अधिकचं चिन्ह. मग आता आपण नियम काय वापरतो? एक वजा चिन्ह असेल, एक अधिकचं चिन्ह असेल तर काय करायचं? मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची. मग मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा केलं काय? ते 1. आणि मोठ्या संख्येला जे चिन्ह असेल ते उत्तराला द्यायचं. मोठ्या संख्ये म्हणजे 6ला कंसात चिन्ह आहे, धनाचं चिन्ह आहे, म्हणजे उत्तराला पण धनाचं चिन्ह. त्याच्यानंतर 0 आहे. 0 अधिक वजा 5. 0चं काय एवढं चिन्हाचा बघा इथं कसा वापर करायचा आपल्याला? 5ला वजा चिन्ह आहे, 0ला धनाचं चिन्ह आहे. मोठी संख्या काय आहे? 5. मग मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची. लहान संख्या काय आहे? 0. मग 5मधून 0 वजा केल्यावर काय येणार? 5च येणार. मग 5 आलं की मोठ्या संख्येचं चिन्ह जे आहे ते उत्तराला द्यायचं, वजा 5. बघा त्याच्या खाली बघा वजा 4 आहे, अधिक आहे, अधिक घ्यायचं, हे अधिक इथं घ्यायचं. आता त्याच्यानंतर काय आहे? वजा 5 आहे. बघा दोन्हीला पण भिन्न चिन्ह, दोन्हीला पण समान चिन्ह आहेत. समान चिन्ह म्हणलं इथं पण वजा चिन्ह, इथं पण वजा चिन्ह, म्हणजे काय करायची? बेरीज करायची. बेरीज केलं काय येते? आणि जे समान चिन्ह असेल ते उत्तराला द्यायचं, म्हणजे इथं काय आलं? वजा 9. असा आपण सराव संच 5 संपवलेला आहे. अशा आणखीन व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा आणि इयत्ता 6वीचे पूर्ण गणित पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा.